तर जय शिवराय मित्रांनो, ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। खूप दिवसानंतर आपली भटकंती चालू झाली आहे, कारण सगळ्यांनाच माहीत आहे गड किल्ले सगळे बंद केले होते, ट्रेकिंगची ठिकाणं सगळी बंद केली होती, त्याच्यामुळे गॅप घेतला होता आणि काही कारणास्तव मी पण थोडा गॅप घेतला। आता ते म्हणजे माझ्या जॉबसाठी मी अप्लाय केलं होतं, त्याचं काम माझं पूर्ण झालं आहे। तर आजची आपली जी भटकंती असणार आहे ती आहे मृगगडावर, जो की आहे जिल्हा रायगड या ठिकाणी। तर आज आपण भेलीव या गावामध्ये आलो आहे। या गावामध्ये तुम्हाला राहण्याची, खाण्याची आणि गाडी लावण्याची व्यवस्था खूप चांगली आहे। तुम्ही जर 4 व्हीलर आणत असाल तर तुमच्याकडनं 100 रुपये इथे चार्जेस आकारले जातात। बाकी इथे रस्ता वगैरे चांगला आहे। मी तुम्हाला दाखवतो गाडी कुठे लावली आहे आणि कुठून आम्ही आलो आहे ते। तर हे जे गाव आहे, ही जी घरं दिसतात हे भेलीव गाव आहे। समोर ज्या गाड्या लावलेल्या दिसतात तिथे आम्ही गाडी पार्क केली आहे। इथेच पे अँड पार्कचा बोर्ड पण लावला आणि त्याच्याच बाजूने असा रस्ता आला आहे। ह्या मंदिराच्या बाजूने यायचं आपल्याला। ह्या मंदिराच्या बाजूने आले की असाच पायी वाटे, मळलेली वाटे, तुम्ही वाट बघू शकता, ह्याच वाटेने आपल्याला असं वरती जायचं। आणि एक चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे, इथले गावकरी सांगतात की कुठून जायचं, कसं जायचं। आणि आजचा आता पावसाळा चालू आहे, पाऊस पण चालू झाला आहे आणि जंगल ट्रेक आहे थोडाफार। ह्या गडाची उंची काही जास्त नाही आहे आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या वगैरे आहेत, मी जसं वाचलं आहे, ऐकलं आहे त्याप्रमाणे। बाकी गडाची भटकंती करूया, कसं आहे काय गड बघूया। चला तर मग गडाच्या दिशेने निघूया। तर पुण्यापासून या गडाचं अंतर 108 ते 110 किलोमीटरच्या आसपास आहे। माझ्या घरापासून 120 किलोमीटर होतं, पण ॲक्च्युअल पुण्यापासून जे आहे ना ते 108 ते 110 किलोमीटर। आणि मुंबईवरून पण सेम अंतर पडतं, म्हणजे मध्यंतरी पुणे मुंबईच्या मध्यावरती हा गड आहे। आणि बऱ्याचशा लोकांना हा गड माहीत नाही आहे। जे ट्रेकर मंडळी आहेत त्यांना माहीत आहे, पण जे नवीन असे नव्याने सुरुवात केली आहे किंवा माहीत नाही एवढं, त्यांच्यासाठी हा एक गुलुप्त आहे। आणि सह्याद्रीत असा वसला आहे ना हा, की कोणी ओळखू पण शकत नाही असा गड आहे। गड छोटा आहे, या इथे गड आहे, तुम्हाला दाखवतो थांब। या इथे समोर गड आहे बघा, हा वरती गड आणि हा सह्याद्री, सगळ्या सह्याद्रीच्या डोंगर रांग आहे पूर्ण, आणि पूर्ण ढग टेकले त्याला। वातावरण मस्त आहे। आता पाऊस पडला पण थांबला पाऊस। आता आम्ही वाट शोधत चाललो आहे की कुठल्या दिशेने जायचं आहे, काहीच कळत नाही। बरोबर आहे का? बरोबर चाललो आहे मित्रांनो आम्ही। आणि आज आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे महाराज जोडलेत, कौस्तुभ महाराज। त्यांनी ज्या सुट्ट्या घेतल्या, मी मागे जे बोललो आपल्या तैलबैलच्या ट्रेकला, त्या ट्रेकमध्ये त्यांनी 2 गडणारे किती गड फिरला? 2 गड फिरून आला। हरिश्चंद्र जो की आपला झाला आहे, आणि दुसरा कुठला? हां, अनकाई टनकाई असे त्यांनी नावं सांगितलीत आपल्याला। असे 2 गड फिरून आला आहे। आता जो मार्ग दिसतोय त्या मार्गाने आम्ही चाललोय शोधत। हा ना, तर आता आम्ही ज्या वाटेने आलो आहे ना ती वाट दाखवतो तुम्हाला, कारण इथं चुकण्याची शक्यता आहे। बरेचसे जण वरतून असे जातात आणि आम्ही काय केलं, मंदिराच्या तुम्हाला मंदिर दाखवलं, त्या मंदिरापासून सरळ चालत आलो आहे। म्हणजे या इथून आम्ही सरळ चालत आलो, वाट शोधतच आलो। या ठिकाणी काही ठिकाणी मळलेली वाट आहे, त्या वाटेने असं आम्ही सरळ आलो। या इथे आल्यानंतर इथं रस्ताच नाही आहे बघा, ही वाट दिसते खाली, इथे रस्ताच नाही आहे। डायरेक्ट डाव्या हाताला हा समोर गड आहे,
डाव्या हाताला ही मळलेली वाट दिसते आणि इथे रिबिन्स बांधलेत बघा. या इथे एक ह्या झाडावर या इथे एक रिबिन बांधली आणि समोर एक झाडावर. आणि ह्या रस्त्याने आता आपल्याला पुढं पुढं जायचं. चला तर मग निघूया. आता आपल्याला काही मंडळी दिसली. त्यांनी आपल्याला वाट म्हणजे सांगितली कशी आहे आणि काय, आणि एक चांगला निरोप दिला आहे. ते म्हणजे इथे चुकण्याची शक्यता काय आहे, कारण हा जंगल भाग आहे. इथे कुठल्याच खाली जर तुम्ही गेले तर तुम्हाला शेती बघायला मिळेल, पण जसं जसं वरती येतं आहे ना त्या भागामध्ये शेती नाही, अख्खा खडक आहे. आता मी जिथं उभा आहे तो पण खडकच आहे. आणि तुम्हाला मी जसं मागं सांगितल्याप्रमाणे वाट चुकण्याची शक्यता आहे ती कशी ती दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या 2-3 वाटा आल्यात बघा. ही एक आहे, ही एक आहे, अशी ही वरतून आलेली आहे. आता ही गुरांनी वगैरे केली असेल, बरोबर का? आणि नाहीतर मग इथले जे शेतकरी वर्ग आहे त्यांनी ह्या वाटा केल्या असतील. आणि इथं अनेक प्रकारचे छोटे छोटे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. समोर आमच्या जो नजारा दिसतोय खरंच बघण्यासारखा आहे. आता कॅप्चर करता आला तर तो पण आपण कॅप्चर करूया. आणि आम्ही आत्ता ज्या वाटेने आलो मग अशी सांगितल्याप्रमाणे ती वाट ही आहे, ती दाखवतो तुम्हाला. ह्या वाटेने आम्ही सरळ सरळ आलो. त्याच्यानंतर ह्या इथे झाडाला एक रिबिन बांधले. आता ही जी वाट आहे आणि हा अख्खा खडक आहे आणि हा समोर गड आहे. आता ह्या वाटेने आपल्याला शोधत शोधत जायचं आहे. जसं की त्या मुलांनी आपल्याला सांगितलं की रिबिन्स लावले आहेत आणि पुढे जाऊन बोर्ड आहे एक मृगगडाचा. तर आपल्याला वाट चुकण्याची खूप कमी हे शक्यता आहे. आणि सोलो जर ट्रेक करणार असेल तर इथला लोकल माणूस घेऊन जावा, कारण जंगल ट्रेक आहे, कधी काही घडू शकतं त्याच्यासाठी, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आम्ही अशा ठिकाणी थांबलो होतो फोटो काढण्यासाठी. 2-3 फोटो पण काढले. आणि इथं आल्यानंतर आम्हाला एक बोर्ड दिसला. बोर्ड दाखवतो तुम्हाला, म्हणजे आपण योग्य मार्गाने चाललो आहे असं दर्शवतं आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काय कारण नाही. आणि अशा ठिकाणी म्हणजे तुम्ही जर जंगल ट्रेक करणार असाल, कौस्तुभला आपण विचारू, तुला काय माहिती आहे का जंगल ट्रेकबद्दल? तुला काय वाटतंय कौस्तुभ, तुला काय माहिती आहे का जंगल ट्रेकबद्दल? एवढी नाही माहिती. सर्वात प्रथम तुला सांग. जंगल ट्रेक एवढे नाही केले, एखादाच केलाय. या इथे बघा बोर्ड आहे, गडाच्या दिशेने हा असा मार्ग जातो. तर पावसामुळे या इथून पाणी जात असेल त्याच्यामुळे हे असे काय म्हणता येईल ह्याला, नाली टाईप नाही काहीतरी शब्द आहे आता मला आठवत नाही. तर तुम्ही असे जंगलात जर ट्रेक करत असाल किंवा जंगल ट्रेक करत असाल, सर्वात प्रथम सोलो असाल किंवा दोघं असेल किंवा ग्रुप असेल तर घाबरू नका. कारण कसं आहे, तुम्ही जेवढं शांत डोक्याने चालसाल, शांत राहाल, तेवढे तुमचे मार्ग सोपे होत जातात. तुम्ही जेवढे घाबरसाल ना तेवढा त्रास तुम्हाला होणार आणि तुम्ही तेवढे भटकत जाणार. त्याच्यामुळे शांत राहा. चारी बाजूला बघा की रस्ता कुठे कुठे नाही, आपण कुठून आलो होतो, कुठे जायचं आहे आपल्याला, मार्ग नक्कीच सापडतो आपल्याला. बस बाकी सांगण्यासारखं तर तुम्हाला सगळं माहितीच आहे. आणि एक छोटीशी इन्फॉर्मेशन देतो. मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण म्हणजे मी एक सर्पमित्र प्राणीमित्र आहे, त्यामुळे बरीचशी मला माहिती आहे. ज्यावेळी तुम्ही असं चालता ना, इथून या इथे झाडी आहेत बघा, या इथून वरती आलो आम्ही. ह्या झाडाच्या इथं कवळ्या कवळ्या ज्या फांद्या दिसतात, ह्या ठिकाणी हरणटोळ नावाचा साप या इथे असा बसतो तो शिकारीसाठी. कारण हे तुम्ही पाहिलं असेल बघा, हे खाल्लं आहे कुठल्या तरी किड्याने, बहुतेक बघा या इथे किडा आहे, ह्या किड्याने खाल्लं आहे हे पान. ह्या अशा पानांवर ह्याच्यावर जे छोटे छोटे जे किडे वगैरे असतात ना, त्या ठिकाणी खाण्यासाठी तो हरणटोळ येतो. आणि आपल्याला वाटतं की झाडाचाच एक पार्ट आहे, पण झाड नसतं ते, तो एक निम्न विषारी साप आहे. त्याने माणसाला काय होत नाही, पॅनिक होण्याची काही गरज नाही आहे. घाबरू नका साप जरी चावला तर, शांत राहा. लवकरात लवकर उपचार कसा घेता येईल एवढंच बघा. जंगल ट्रेकला पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त हरणटोळाचं प्रमाण आहे, बाहेर निघायचं. जंगल ट्रेक करताना सावधान राहून ट्रेक करा. थोडा दम लागला आहे समजून घ्या, अडकतो मी मध्ये मध्ये. बाकी अजून तुम्हाला जर काय माहिती हवी असेल माझ्याकडनं सापांची, प्राण्यांची,
तर तुम्ही मला कमेंट नक्की करा. मी त्या कमेंटला जेवढा रिप्लाय देता येईल तेवढा देत जाईल. मी तुम्हाला अशा नवीन नवीन माहिती मी 100% देणार. बाकी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट करू शकता. सापांबद्दल असेल, कुठल्या प्राण्यांबद्दल असेल. आणि पावसाळा असो, नाहीतर उन्हाळा असो, नाहीतर थंडी असो, मोस्टली ह्या तिन्ही ऋतूंमध्ये काय गोष्ट तुला काय वाटते, फुल स्लीव्ज कपडे घालूनच ट्रेक करा. कारण प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव येत राहतात. पहिली गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये किडे आणि बघा या इथं घसरतं झालं, कारण चिखल आहे इथं घसरतं या भागामध्ये. अशा ठिकाणी ट्रेकिंग स्टिकचा वापर खूप चांगल्या प्रकारे करता येतो, जिथे घसरतं ना तिथे. आता आम्ही चढाई करतोय त्यामुळे एवढं काय वाटत नाही आहे, पण उतरताना थोडा प्रॉब्लेम येईल. त्यामुळे आम्हाला बॉडी बॅलन्स करतच उतरावं लागेल. तर मग अशी जसं मी सांगत होतो, तर का फुल स्लीव्ज पावसाळ्यात कपडे घालावे. बरेचसे जण शॉर्ट्स घालून येतात. किडे असतात, खेकडे असतात, सापं असतात वेगवेगळे प्रकारचे, आपल्याला जेणेकरून जे दिसत पण नाही, झाडाच्या पानांच्या आडोश्याला वगैरे बसलेले असतात. त्याच्यामुळे फुल स्लीव्ज कपडे घाला. एखादे किडा कुठला पायाला चिटकू शकतो, त्या किड्याचं नाव काय काय माहिती आहे का, तो पायाला चिटकून रक्त पितो? नाही गाड्या. आता माझ्या नेमकं लक्षात येत नाही आहे. कुणाला माहीत असेल तर त्याची पण एक कमेंट करा, म्हणजे माझ्या पण लक्षात येईल. बाकी आपल्याला कौस्तुभ एक गोष्ट सांगतो आहे, ती ऐकून घेऊया. की त्याचं म्हणणं असं आहे की जी झाडं, म्हणजे तोच सांगेल आपल्याला. काय तुला काय म्हणायचं कौस्तुभ? की ते दादा आत्ता म्हणला की जसं फुल स्लीव्ज घाला. का घाला? कारण आपण जंगलातून चालताना काही काही झाडांना आपला स्पर्श होतो. बरोबर तर कोणती झाडं कशी असतात, प्रत्येक झाडं औषधी असतं असं नसतं. काही काही झाडं विषारी पण असतात. त्यांच्या पानांनी आपल्या अंगाला खाज येऊ शकते, किंवा ते पान आपल्याला काहींना जर सहन नाही झालं ते अंगाला उभरू शकतं ते पान. काहींना त्याची ॲलर्जी झाली तर चक्कर वगैरे येऊ शकते. आणि त्याचा अँटीडॉट आपल्याला सहजासहजी सापडणार नाही, कारण ते जंगली झाडं आहेत. अगदी बरोबर. त्यामुळं मग ती पण एक सावधानी. तर झाडाला शक्यतो स्पर्श करूच नका. जर चुकून जर होत असेल तर मग थोडं सावधानी घ्या. कौस्तुभचं म्हणणं असं आहे की त्याचा अभ्यासच त्या गोष्टींवर आहे, आणि तो एक स्वतः शेतकरी आहे. तो सुट्ट्यांमध्ये शेतीही करतो, आणि त्याचं शिक्षण पण त्याच गोष्टींमध्ये चालू आहे. त्याचं म्हणणं असं आहे की आपण जंगलात असतो ना, आपल्याला माहिती असेल ती फुलं, पानं, एखादं असतात व्यक्ती की त्यांना पानं आवडतात, फुलं आवडतात, घरी घेऊन जातात. पूर्ण माहिती असेल तर त्यांना स्पर्श करा, अन्यथा करू नका. काही आपल्याबरोबर घटना घडू शकते, ह्याची सावधानगी थोडी आपण बाळगली पाहिजे, एवढंच म्हणणं आहे. बाकी काय नाही. पुढच्या वाटचालीला निघूया. आता जंगल छोटंसंच आहे पण चालू झालं आहे, आणि आम्ही दोघंच आहे. आम्हाला 3-4 मंडळी भेटली, ते रिटर्न गेली. आम्हाला पण पटकन गड एक्सप्लोअर करून आमच्या पथकाच्या प्रॅक्टिसला जायचं, कारण आता गणपती जवळ आलेत. त्यामुळे निघूया. हे बघा, हे असं जंगल आहे, ही वाट, हे अशी झाडं आहेत, आणि रिबिन्स लावलेत अशा. इथे एक आहे, मागं पण एक रिबिन आहे. आणि या इथं आपल्याला मकडीचं जाळं पाहायला मिळतं. आता किती दिसतंय किती नाही, पण या इथं आहे बघा, ही मकडी चालली वर, दिसली का इथे? असं जाळं वगैरे पाहायला मिळतं. आता ते स्पर्श करू नका. ते नेमकं कसं आहे तेच कळत नाही. खालून ते कसं आहे कसं नाही माहीत नाही. आता हात जर गेला तर नाही आहे, त्यांनी कसं बांधलं खाली झाडाला का वर तेच पण कळत नाही आहे. ते कॅमेऱ्यात कितपत दिसतंय तेच कळून येत नाही, पण भारी केलं आहे त्यांनी. त्यामुळं आपलं आपण सरळ मार्गे जाऊया. खूप घनदाट जंगल आहे बघा. अंदरबनची आठवण आली मला कौस्तुभ. अंदरबनची आठवण आली मला. अंदरबन अशाच जंगलातनं चाललो होतो, त्यावेळी पाऊस वगैरे पडत होता आणि गर्दी पण होती. पण इथं असं काहीच नाही आहे, गर्दी नाही काय नाही. आम्ही दोघंच चाललोय बिंदास निवांतमध्ये, आणि भारी वाटतंय. का खूप दिवसानंतर ट्रेक चालू केला आहे. व्हिडिओ पण नसेल आपल्या यूट्यूब चॅनल. रामदाराचा शेवटचा व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये फॅमिलीसोबत गेलो, पण माझे फॅमिली मेंबर आलेच नाही कॅमेरासमोर, आणि तो चान्स पण भेटला नाही.
कारण आम्ही गेलो सुट्टीच्या दिवशी आणि तिथं अफाट गर्दी, त्यामुळं काय बोलता पण नाही आलं. आणि ते मंदिर बघूनच त्या धुंदीतच गेलो मी. मंदिरच भारी होतं, मस्त मंदिर केलं. या इथून आलो ते दाखवतो तुम्हाला. पण इथे एक गोष्ट झाली छोटीशी, ती म्हणजे काय, आम्ही चालत चालत चाललो होतो. आता मळलेली वाटे, त्यामुळे आम्ही काय जास्त लक्ष नाही दिलं. जिथं दिसतंय तिथं बघतोय. जसं मी मगाशी सांगितलं की रिबिन्स बांधत आलेत. आता हे पावसाने झालं आहे का कुणी मुद्दामून केलं हे माहीत नाही. माझं पण लक्ष गेलं नाही, कारण मी इथे मागं हे झाड आहे बघा, हे पुढे हां हे झाड आहे बघा, ह्या झाडाकडे बघत चाललो होतो, कारण याचा आकारच वेगळा आहे. या इथे अचानक कौस्तुभचं लक्ष गेलं, तर तिथे ही अशी काठी पडली. या इथून आम्ही चालत चालत आलो आणि या इकडे जायचं आहे आपल्याला, अशा रस्त्याने जंगलात. या इथे रिबीन बांधलेली. आता ही तोडली आहे कोणी का पावसामुळं पडली ते नाही माहीत. तर आपण एक काम करूया, हिची सोय करूया कुठेतरी लटकवायची. इथे जागा आहे, लावून टाका. इथे रिबीन बांधताय का काठी लटकावताय? रिबीन बांधतो. हां बांध, दिसल अशी बांध. काय बे, कोणी रे? नाही दिसायची होय. दिसल. लक्षात ठेवा, या इथून आल्यानंतर हे झाड लागतं. आता हे किती दिवस राहते किती दिवस नाही माहीत नाही. पण इथे एक रिबीन बांधली आम्ही, जी की खाली पडली होती. ती निघूया पुढच्या वाटचाली. हे झाड बघा ना, हे 2-3 झाडं एकाच ठिकाणी आहेत. त्याचा आकार वेगळाच झाला. तर या इथून आम्ही चालत चालत आलो आहे. या इथून सरळ सरळ इथे आल्यानंतर 2 रस्ते लागतात. एक इकडे जातो आहे, तो कुठं जातो आहे माहीत नाही, आणि एक इथे. आणि इथे एक पाटी लावली, किल्ले मृगगड. आपल्या किल्ल्याच्या दिशेने निघूया. हे बघा, ही अशी पाटी आहे आणि ह्या इथं असे निशाण करून ठेवलेत. जे कोणी ट्रेकर असतील ना, असे निशाणी करून ठेवतात. जरी भविष्यात ही पाटी पडली, पावसाअभावी कशा पडली पण आहे, कारण खाली दगड रचून ठेवली. आणि अशी पाटी आहे, ह्या पाटीने चा मार्ग दाखवला आहे या ठिकाणी. आणि असं बघा, त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला एक रिबीन दिसते बांधलेली या इथे. म्हणजे रस्ता चुकू नाही शकत, आपण बरोबर चाललो आहे. आणि मित्रांनो, पूर्ण घसरडं झालं आहे इथं. ट्रेकिंग शूज पण कधी कधी काम करत नाही, किती पण भारीतला घ्या. औदुंबराचं झाड आहे का हे? औदुंबराचं झाड बघा कसलं भारी आहे, खूप मोठं आहे. थोडीफार काही झाडं आहेत ती मी ओळखू शकतो, सगळीच नाही, थोडीफार ओळखू शकतो, तेवढं नॉलेज आहे. आता आहेत कौस्तुभ, आपल्याला जेवढी साथ देतील त्याच्यावरनं आपल्याला कळेलच झाड कसं ओळखायचं, कुठलं झाड आहे. पुढं पुढं आपल्याला कळत जाईल. आम्ही 3 दिवस झाले शोधतोय कुठल्या गडावर ट्रेक करायला जायचं, कुठला गड एक्सप्लोअर करायचा. शेवटी ह्याने शोधून काढला आणि त्याचं म्हणणं होतं आता ह्या इथे चुकामुक होण्याची शक्यता आहे. गप्पांच्या नादात आम्ही इकडं सरळ गेलो असतो. इकडून आलो बघा, त्या झाडाला रिबीन पण बांधली. इकडून आलो, इथे एक रिबीन बांधली आणि इथं पाठी गडाकर जाण्याचा मार्ग. सह्याद्री प्रतिष्ठान भटकंती ग्रुप दिवा, धन्यवाद यांचे. आणि ह्या दगडावर पण एक निशाणी केली, चांगली निशाणी. ते या इथे मागच्या वर्षी झालं आहे का आत्ता, जे गड बंद होते आत्ताच्या काळामध्ये तेव्हा झालं आहे माहीत नाही. वरनं सगळी दगडी वाहून आलीत हे बघा. आणि या इथे एक पाटी लावली झाडाला, किल्ले मृगगड म्हणून. आणि आम्ही इथे मच्छर भरपूर आहे, मच्छर भरपूर आहे मित्रांनो. एवढा फोडला आहे ना मला,
एकाच वेळी 5-6 मच्छर हातावर बसले होते आणि नेमकं मी आपलं जे गोप्रो आहे तो कौस्तुभच्या हातात दिला होता. आणि या इथे एक झाड पण पडलं आहे मागे. आता तिथं जाऊ नाही शकत. इतक्या दिवसाच्या गॅपनंतर ट्रेक करतो आहे. असं वाटलं की खूप दमल. वातावरण पण इकडचं पाऊस असून सुद्धा दमट आहे. पण दम पण नाही लागत आहे, पण घाम भरपूर आला आज. आज लायकी कळाली आमची. काय रे कौस्तुभ? आज एक्सपेक्टेशन्स बघितलं जास्त घाम आला आज भरपूर घाम आला. आज आमचं नशीब चांगलं आहे. आज मी कुठंतरी व्यवस्थित डोकं लावून जरा विचार करून आम्ही आज 4 व्हीलर घेऊन आलो. कारण आम्ही दोघंच होतो. अजून कोणी येणार असतं तर 2 व्हीलर येणार होतो, पण थोडा विचार करूनच. कारण 2 व्हीलरचं भरपूर काम बाकी आहे माझ्या आणि आमच्या नशिबात. आणि तुमची जर साथ आणि प्रेम असेल तर लवकरच आपण एक ट्रॅव्हलिंग बाईक घेऊ. आणि तुम्ही प्रेम द्या भरपुरात भरपूर. व्हिडिओ बघा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हे जे झाड दिसतंय ना, या झाडापासून असं वरती आलं. त्यानंतर इथे काही रस्ते फुटले. एवढाच पॅच चढायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही खिंड लागते. ह्या 2 डोंगरांच्या मागची जी खिंड आहे ना, त्या खिंडीतनं वर जायचं. त्या तिथे गुफे पाहायला मिळते. आणि एक त्या तिथे ह्या इथे एक गुफा आहे. अशा प्रकारे हा पॅच पाहायला मिळतो. आणि या इथून काय नजारा दिसतोय मित्रांनो. जमलं तर फोटो काढून तुम्हाला दाखवेल मी नक्कीच. कॅमेऱ्यात दिसतोय का नाही बघा. या इथे खूप मोठा धबधबा आहे, तो वाहतोय. आणि वरती नजारा बघा. 1 2 3 सुळके आहेत. एका सुळक्यामध्ये गॅप आहे, व्ही आकार झाला आहे. आणि बाकी तिथे एक मोठा धबधबा आहे. ढग टेकलेत वरती एकदम. इकडे ह्या भागामध्ये एक छोटे मोठे धबधबे. त्या खिंडीच्या इथं एक धबधबा आहे. नावं माहीत नाही आम्हाला, पण नजारा खूप भारी आहे. आज आलो खूप दिवसातून. यायची तर इच्छा नव्हती कारण खूप दमलो होतो कालपासून. पण आज सह्याद्रीनी अंगातला जो ट्रेकर आहे तो जागा केला. सुरुवात तर झाली आपली. आता सुट्टी नाही. भेटूया गडावर. पाऊस चालू झाला आहे आणि खिंडीत येऊन अडकलो आम्ही. कारण सगळं स्लिपरी झालं, घसरतंय बघा. दाखव रे कौस्तुभ. हे बघा इथं असा हात जर लावला तरी घसरतं. आणि ह्या पॅचमध्ये पण पाणी जात आहे, तिथून घसरत आहे. सपोर्ट आहे पण सांभाळून वरती या आणि उतरा पण. आता या इथे आपल्याला दोरी दिसते. ही खिंड आहे बघा. या खिंडीतनं वर जायचं. चिमणी खिंड असं म्हटलं जातं. आता कितपत माझ्या माहितीनुसार तर असंच नाव आहे बहुतेक, पण तुम्हाला काय जर माहीत असेल तर सांगा. या इथं दोऱ्या लावल्यात वरती चढण्यासाठी आपल्याला. आता पाऊस थांबला आहे बऱ्यापैकी. घसरतं भरपूर आहे. आणि हे वातावरण बघा. आता आपण वर जाऊया. चला, आलाय गड. पोचलो फायनली. अवघड पॅच बघितला असेल. घसरतं खूप शेवाळ झाले आणि कातळात कोरलेल्या पाहायला मिळतात. हे बघा. आता आम्ही टोटल 4 जण गडावर आहे. 2 जण मागे आहेत आणि आम्ही 2. पटपट गड एक्सप्लोअर करूया. या इथून आलो बघा. डॉगी भाई आहे खाली. इथून वरती आलो आपण. या इथे आल्यानंतर नकाशा पाहायला मिळतोय. परत लावला दुर्गवीर प्रतिष्ठान यांनी. कुठं कुठे काय काय पाहायला आहे. या इकडे पादुका जायला. त्यानंतर दुर्गवीर प्रतिष्ठान यांनी हा बोर्ड लावला. आणि हे जे आत्ता आपण जे पाहिलं काय म्हणतात त्याला, रोप जो लावला आहे तो दुर्गवीर प्रतिष्ठान यांनी लावला आहे. बाकी या इथे आपल्याला पॅच दिसतोय.
काही गाडांची आठवण करून देतो हा पॅच. हडसर असेल, हरिहर असेल, कलावंती असेल, हा भैरवगड असेल, ह्या गाड्यांची हा पॅच आठवण करून देतो. असं असं आपल्याला वरती जायचं. इथे वरती गड आहे, निघूया गडावर. आणि धन्यवाद दुर्गवीर प्रतिष्ठान यांना जे रोप लावल्याबद्दल. आणि या इथे आल्यानंतर आता ऊन पडलं आहे, धबधब्यांचा आवाज येतो आहे, भारी वाटतं. मागं बोर्ड दिसतोय, त्या बोर्डच्या समोरच्याच बाजूला आहे ना, बाजूला पादुकांचं दर्शन आहे. कुठल्या तरी पादुका आहेत, तिकडे गेलो नाही, झाडी आहेत भरपूर. त्याच्या समोरच्याच बाजूला गुहा आहेत. इथे गुहा आहे बघा, इथे लिहिलं पण आहे. आणि वरती गड आहे. असा रस्ता आहे बघा, पण पूर्ण घसरडा झाला आहे. त्यामुळं आम्ही जाऊ का नको ह्या भीतीने, कारण डायरेक्ट खाली 100-200 फूट दरी आहे खाली खोल. त्यामुळे आम्ही जायचं टाळतो. आणि त्या तिथे दिसतात गुहा बघा 2. इथनं जावं का नाही, कारण रिस्क तर आहे, अवघड तर आहे. त्यामुळे विचार करतो आम्ही जाऊ का नको. तुला काय वाटतं कौस्तुभ? जायला तिथं सपोर्ट नाही ना कसला धरायला त्याला. हां, ती एक गोष्ट आहे. तर मग नक्की गेलो असतो. सपोर्ट नाही आहे तिथं कुठल्या गोष्टीचा, त्यामुळं कॅन्सल. गडावर जाऊ आपण. वा वा, या इथे बघा, बहुतेक मारुतीरायांची इथं शिल्प असणार आहे. ते पण त्या काळानंतर पण ते हे होत चाललंय. या इथे आपल्याला हे पाहायला मिळते. हे काय रे, तू आत्ता गेला तर हे हालत होतं. बेड काय तिथे अशी कशी? छोटी छोटी पिल्ले. हे शेपूट आहे एवढी मोठी? हा, आमचंच असतं ना. हे बघा, हे बेडूक आहे, भरपूर आहे तिथं. इथं इथं पिल्लं आहेत त्याची, आणि त्याला शेपूट खूप मोठी. आधी माशासारखे असतात, त्यानंतर ते डेव्हलप होतं. पहिल्यांदा बघितलं म्हणजे असं टी व्हीवर वगैरे बघितलं, लाईव्ह पहिल्यांदा बघतोय मी. अशा कातळात कोरलेल्या पाय. यो ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर. थोडा जरी पाऊल तुमचा इकडं तिकडं झाला, तुम्ही आहे मग साम टी व्हीवर. काय म्हणायचं कौस्तुभ? हा, एक चुकीचा पाऊल, एक चुकीचा पाऊल स्वर्गाची चाहूल. स्वर्गाची चाहूल. आणि साम टी व्हीवर काय पुढं लाव ना काहीतरी, हेडलाईन झाली. या इथून आलो आहे आम्ही. सरळ पण रस्ता आहे, पण आम्ही असा मार्ग पकडला. एक रस्ता दिसला. आणि या इथे आल्यानंतर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं. देवीचं मंदिर आहे. मस्त मंदिर आहे. या ठिकाणी एक अवशेष, या साईडला एक मंदिर आहे. तर हे कशाचं आहे काय ते माहीत नाही. इथं एक मंदिर आहे. खाली तटबंदी, आणि ही तटबंदी आहे. आता हे गवत एवढं वाढलं की दिसून येत नाही. अख्खी अशी तटबंदी आहे ही. इथून डायरेक्ट खाली दरी. पुन्हा बघा, बांधलेले टाका. इथे हे पाण्याचं टाकं आहे का? बाबा बाबा, बेडकं आहे का काय? नाही नाही, हे पाण्याचं टाकं नाही आहे. कोणतं? हे पाण्याचं टाक आहे. तिथे लिहिलं, कुठं? तिथे लिहिलं होतं रे किल्ला. बघ बरं, दगडात बांधलेलं पाण्याचं टाक. भांडणं चालली आमची, पाण्याचं टाकं आहे का काय? आपण चेक करूया, थांबा 2 मिनटं. वाचा की. दगडी बांधकाम केलेले पाण्याचे टाकी. हे आपण तिथे जे मंदिर बघितलं ना, ते ज्योताचे अवशेष होते. बरोबर ज्योताचे अवशेष. बरोबर, पाण्याचं टाकं आहे मित्रांनो. आम्हाला काय वाटलं
आम्ही काय डोकं लावलं, या इथून पायऱ्या आहेत आणि इथं कुठंतरी दरवाजा असेल, पण नाही, हे पॅक आहे. मग ह्या पायऱ्या कशासाठी केल्यात? त्याच्यात जाण्यासाठी का? हा, हे खाली गेल्यावर पॅक आहे, पूर्ण पॅक आहे असेल. ठीक आहे, त्या काळात त्यांनी कसं बांधलं त्याची. इथे एक पाण्याचं टाक आहे, पिण्याचं असणार बहुतेक हे. आपण एकदम वरती आलो, पाऊस खूप जोरात आला होता. आता अवतारावर तर कळतच असेल तुम्हाला, एवढा जोरात मित्रांनो पाऊस आला ना, थांबायलाच जागा नाही. रेनकोट काढूस तोपर्यंत भिजलो बी. तर इथे काय अवशेष पाहायला मिळतात आपल्याला गडावर, इथे. तर हे काय आहे, वाडा आहे कुठला का काय माहीत नाही, बहुतेक वाडाच असू शकतो. कारण या इथं पायरी आहे आणि हे दोन आमचे साथीदारी गाईड करतात आम्हाला कुठं जायचं कुठं नाही. इथपर्यंत घेऊन आलेत हे. या इथे बघा, वाडाच आहे हा. हां वाडाच आहे हा. तिकडून पण रस्ता आहे, इकडून पण रस्ता आहे यायला. आणि इथे एक कुंड आहे दगडात बनवलेलं प्रॉपर. चला चल भाऊ. नाही, शूटिंग चालू. पावसाळ्यातला दुसरा ट्रेक आहे हा आमचा, बरोबर ना रे कौस्तुभ? हां माझा चौथा. त्याचा चौथा आहे, माझा दुसरा ट्रेक आहे का. आणि सर्व गडप्रेमी, शिवभक्त किंवा काय म्हणतात इतिहासकार ह्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट झाली एक. ती म्हणजे काय भेटलं, 12 जे गड किल्ले आहेत त्यातले 11 गड महाराष्ट्रात आहे आणि एक गड तामिळनाडू ह्या ठिकाणी आहे. आता नावं माझ्या एवढी लक्षात नाही, पण त्याच्यामध्ये मेन गड तर आहे, राजगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड, चाल्लोर का काय रे, चाल्लेर, हे असे नाशिक जिल्ह्यातले असे काही गड किल्ले आहेत. तसे टोटल 12. तर ह्यांना वर्ल्डमध्ये काय म्हणतात, वर्ल्ड हेरिटेजने प्रमाणित केलं आहे. म्हणजे आता तरी जतन करा, कारण त्याला जागतिक वारसा लाभलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे हे जतन करा. जेव्हा वर्ल्डमधल्या लोकांना कळतं आहे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हे कोण होते, ह्यांचे गड किल्ले काय सांगतात ना, हे समजून घ्या प्रत्येकाने. उगाच काहीतरी यायचं, नावं लिहायची कुठंतरी काहीतरी आणि जायचं. महाराजांनी कधीच कुठल्या गडाला त्यांनी नाव दिलं नाही, हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण येऊन इथं काय करतो ते बघा जरा. ठीक आहे, अजून काय सांगायची गरज आहे का तुम्हाला? प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय मी, थोडं लक्ष बारकाईने लक्ष घाला याच्यात. आणि गड फिरा, पावसाळा आला की चालले धबधबे बघायला. काल एक जण काळू वॉटरफॉलला अडकला, माहिती का? पाहिले असेल सगळ्यांनी न्यूज. काळू वॉटरफॉलला एक जण अडकला. जे क्रॉसिंग रिव्हर आहे, काळू वॉटरफॉलची जी रिव्हर आहे ती क्रॉसिंग करताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो तिथं अडकला. पण त्याला काय माध्यमातून त्याला वाचवण्यात आलं आहे अशी बातमी आली. आता मी त्याच्या पुढं काही पाहिलं नाही आणि असं दिसण्यात आलं. चांगली गोष्ट. त्यामुळं मस्ती करू नका. निसर्ग आहे, निसर्गाशी कधीच मस्ती करायची नाही. काही घटना घडू शकते. बघण्याचा आनंद घ्या, त्या जागेचा हे घ्या, काय म्हणता येईल रे, आता मला शब्द आठवत नाही आहे कारण हल्ली वाचन माझं थांबलं आहे. काय म्हणता येईल कौस्तुभ, जरा आठव. निसर्गाचा आनंद घ्या. ते तर झालंच, छेडू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे निसर्गाला, नाही तर तुमचा कार्यक्रम हाच आम टी व्हीवर. मग तुम्ही मग काय, इथे एक टाकं पाहायला मिळते बघा. एवढ्या झाडी झुडपातनं आलो, गवतातनं. आम्ही तिथनंच रिटर्न जाणार होतो पावसामुळं. पाऊस थांबला
मस्त 2 टाके पाहायला मिळतात. इथे 2, इथे 1, तो भरून वाहून चालला. इथे 1 आहे. ते किती खोल आहे किती नाही ते नाही माहीत. त्याला पण पाणी जायचा सोर्स केलेला आहे, बघू शकता तुम्ही. पाणी जायचा सोर्स केला आणि हे साथ देतं ते आम्हाला. 1 आणि 2. आमच्याकडे काय खायला नाही आहे, आता टाकलं असतं त्यांना खायला. बघूया खाली जर भेटलं तर नक्कीच देऊ त्यांना खायला. या ठिकाणी काहीतरी होता बहुतेक, कारण या इथे बघा ना असे खड्डे आहेत आणि असे प्रत्येक चौकोनी लाईन केलेले आहेत. या ठिकाणी काहीतरी अवशेष होते, खांब ठोकल्यासारखं. बघा इथे अशा एकाच लाईनीत आहे सगळे. इथे एक आहे, इथं हे असे एका लाईनीत आणि असे चौकोनी. बघा ही झाडं आली तशी. हा असा चौकोन आहे, हा एक चौकोन आहे. मी एका चौकोनात थांबलो, हा एक आहे. काहीतरी होतं इथं. आणि आपण इकडनं आलो होतो, इकडून खाली उतरून ह्या बाजूला आलो आहे. आणि कुठलं गाव? बिलेव काय? बिलीव म्हणून काहीतरी गाव आहे, आता ते पण विसरलं. ते गाव इथे. इथून आपण ट्रेक चालू केला. मंदिर दिसते, ते मंदिर दिसतंय बघा. या इथे ध्वज लावलाय, तो पण झाडामध्ये अडकून फाटलाय. परतीचा प्रवास आमचा चालू झाला आहे. आता उतरतोय आम्ही. हे बघा, उतरणं जरा अवघड आहे आणि थ्रिलर होणार आहे, कारण घसरतंय. सांभाळून पाय ठेवा. पहिला असा मार्ग होता का? पण इथं पायऱ्या आहेत, काही कळा ना. अशा पद्धतीने आपला अख्खा गड पाहून झालाय. तर व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आत्ताच सांगून ठेवतो. बाकी भेटू नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि नवीन अशा गडावर, नाही तर कुठल्या तरी ट्रेकवर. तोपर्यंत जय शिवराय, बाय बाय.